ही कुणब्यांची आग आपण इथे पाहणार आहोत। या उन्हामध्ये आग निर्माण केली जाते या स्पर्धेदरम्यान प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये रक्त सळसळताना पाहायला मिळतंय। नक्कीच हे क्रिकेट क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, त्यामध्ये नक्कीच कुणब्याची आग आपल्याला याच्या पुढे ही पाहायला मिळणार आहे। आणि आपण जाऊतोय पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय नक्कीच चंडिका चाफे संघाने प्रथम टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि नवीन प्राथमिक फलंदाज मैदानावरती जाताना पाहायला मिळालाय तो आशिष आणि नरेश गोवाळकर। चंडिका चाफे संघाची प्राथमिक अशी जोडी मैदानावरती दाखल झाले आणि बीबीसी भुतेवाडी संघाकडून प्राथमिक षटक हाताळण्यासाठी नक्कीच पाहिलं तर या मैदानावरचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, या खारभूमीवरचा, या कैलासवासी डॉक्टर नानासाहेब क्रीडांगणावरचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, ज्याने अनेक स्पर्धा आपल्या नावावरती केल्या, चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी केली आणि अनेक किताब, सर्वात जास्त किताब मालिकावीराचे ज्याच्या नावावर राहतील असा सूरज भोते या मैदानावरचा बादशाह पुन्हा एकदा गोलंदाजीला येतो बीबीसी भुतेवाडी संघाकडून। वैयक्तिक पहिल्या संघाकडून सुद्धा पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल। या सामन्यासाठी पंच म्हणून विजय निगम आणि पंकज खेऊर दोनही पंच, मातब्बर पंच आपल्याला स्पर्धेदरम्यान पाहायला मिळत आहेत। स्ट्राईक एंडला नरेश गोवाळकर, नॉन स्ट्राईक एंडला आशिष आणि सूरज पंचांच्या डाव्या बाजूला गोलंदाजी पहिला चेंडू टाकणार आहे नक्कीच नरेश गोवाळकर सारख्या एकाच आक्रमक फलंदाजाला। आणि या दरम्यान खाली सूरज पंचांचा इशारा येतोय सामना चालू होण्याचा। सूरज आपल्या जवळजवळ 10 ते 12 पावलांच्या बॉलिंग मार्कवर तयार आहे। स्लो गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडू यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न नरेशने पहिला चेंडू होता, स्लो गतीने खेळला। नक्कीच इथे 2 धावा काऊ कॉर्नरच्या दिशेने जाताना चेंडू पाहायला मिळाला। ट्रॅव्हल झालेला सोहम चेंडू फील्ड करतोय, 2 धावा मिळतात पहिल्या चेंडूवरती। नरेशने आपलं खातं खोलले, चंडिका संघाचं खातं खोलले 2 धावेने आणि नक्कीच या 2 धावांची पुन्हा एकदा सुरुवात केली गेली, श्री गणेशा केला गेलाय। नक्कीच या स्पर्धेदरम्यान कुणबी चषक आपण पाहतोय। या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहे तो सूरज। आता मात्र पुन्हा एकदा पुलटा चेंडू पाहायला गेला, मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सुंदर थ्रो पाहायला मिळाला। थोडासा नरेशकडून चूक झाली असती रनिंग मध्ये, नक्कीच परीच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला गेला, चांगला थ्रो पाहायला गेला, परंतु एक्स्ट्रा धाव मात्र प्रदीप लोगडे यांनी चांगला बॅकअप दिला गेला आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते नरेशला, चंडिका संघाला। आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय तर नवीन फलंदाज, लेफ्ट हँडेड फलंदाज आशिष आपल्या चांगल्या संघासाठी आतापर्यंत चांगली भरीव कामगिरी केल्यानंतर मात्र तयार आहे तर फलंदाजीसाठी सूरजच्या सामन्याकडे कुठेतरी क्षेत्ररक्षण बदलताना पाहायला मिळतोय। लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण लावला गेलाय आणि त्यानंतर पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक घालवताना पाहायला पॉवर प्लेचं षटक आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात आणि त्याचाच कुठेतरी वापर करताना सुयशला नेऊन ठेवले ते काऊ कॉर्नरच्या दिशेने सोहम आहे, लॉंग ऑफच्या दिशेने मात्र आशिष डावखुरा फलंदाज नक्कीच स्वेअरले अंपायर आणि ही जागा त्याच्यासाठी मोकळी सोडली गेली। परंतु सूरज सारखा एक म्हटलं जास्त सामनावीर या मैदानावरचे ज्याने पटकवले तो सूरज या मैदानावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतो। आशिषला पहिला चेंडू आशिषच्या खात्यात आणि सुंदर चेंडू यॉर्कर चेंडू इथे अपील केला जातो बॉलचा, परंतु पंच हा अपीला पेटाळताना पाहायला मिळतात। नक्कीच कुठेतरी दोन्ही पंचांच्या दरम्यान बातचीत सुद्धा होऊ शकेल, परंतु दोन्ही पंचाने पेटाळून लावलेला निर्णय नक्कीच एक धाव लेग बाईच्या स्वरूपात आपल्याला पाहताना पाहायला मिळतंय। एका धावेवरती समाधान मानायला आशिषला, कारण चांगला चेंडू टाकला, यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न नक्कीच केला कुठेतरी ऑफ कट करण्याचा प्रयत्न सूरजच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला। आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येताना नरेश पाहायला मिळतोय। नक्कीच नरेशच्या बॅट मधून आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते, मात्र कुठेतरी शांत ठेवण्याचा प्रयत्न सूरजचा पाहायला मिळाला नरेशला, परंतु पाहिलं तर नक्कीच नरेश आक्रमकपणा घेणं गरजेचं लागेल, कारण पहिले पॉवर प्लेच्या आपण चेंडू पाहिलं सोरेगमच्या डोक्याच्या वरून चेंडू चाललाय, डन करत चाललाय तो सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी येतोय तो कुणबी चौकार पाहायला मिळतोय।
नक्कीच कुणबी चषक चौकार पाहायला मिळाला. नरेशच्या बॅटवर त्याला पाहिला म्हटलं होतं या अगोदर चेंडूवर झालं लेग साईड पूर्णपणे मोकळी सोडली नरेशसाठी. हा थोडासा हाफ पिच चेंडू टाकला गेला आणि त्याचा वापर नरेशच्या माध्यमातून केला. या अगोदर यॉर्केन आणि पुन्हा एकदा यॉर्केन चेंडू टाकला जा. नक्कीच चेंडू गोल्ड स्पॉट वरून चेंडू थोडासा कुठे कट झाला. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न नरेशचा फसतोय. एक धाव मात्र निघते आणि एका धावेबरोबर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतोय ती 9 धावा. पहिलं षटक चालू आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली होती परंतु एक चेंडू हाफी चेंडू टाकला नरेशसाठी आणि चेंडू गेलाय तो शेर रेगंबाच्या दिशेने. नक्कीच 4 धावा मिळाल्या. त्यानंतर मात्र आता स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा येतोय तो आशिष. आशिष बघूया आपल्यासाठी कशी फलंदाजी करतो. लेफ्ट हँडर आशिष वाह्याची अनुकूल अशी साथ लाभते. नक्कीच रोड एंड करून गोलंदाजी चालू आणि आता मात्र सुंदर चेंडू टाकला होता. शॉर्ट लेगला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला होता परंतु तिथे कोणतीही धाव नाही. चांगलं क्षेत्ररक्षण हे होताना पाहायला मिळालं. सुरेश चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सुरेशच्या माध्यमातून. वारंवार आणि पॉवर प्लेचं षटक. बॅटिंग पॉवर प्ले आपल्या कुणबी समाजाचे एक नेतृत्व म्हटलं जातं. डीजेच्या माध्यमातून असेल सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला चांगलं सहकार्य समाजाला सहकार्य करत संकेतचे लोगडे धन्यवाद. आपल्या या स्पीकर सिस्टीममुळे अतिशय सुंदर असा आपला आमचा आवाज या स्पर्धेचा आवाज या पंचक्रोशीमध्ये घुमताना पाहायला मिळतोय. आता मात्र नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय प्रदीप लोगडे. प्रदीप लोगडे ज्याला पंडू या नावाने ओळखतात. या मैदानावरचा बराचसा अनुभव याही गोलंदाजाला आहे. चांगली गोलंदाजी गेली जवळजवळ 20 वर्ष 20-25 वर्ष हा गोलंदाजी या मैदानावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून. मात्र समोर येतो नरेश गोवळकर. चांगली फलंदाजी आतापर्यंत एका चौकाराने खेळतोय आपल्या संघासाठी. चंडिका धावसंख्या मिळाली पहिल्या षटकाच्या समर्थेनं 9 धावा. आता मात्र पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय आणि बघूया बॅटिंग पॉवर प्ले मध्ये किती धावा झाला होता. या पुन्हा एकदा चेंडू गोल्ड स्पॉट वरून चेंडू टाकायला प्रयत्न. चेंडू चाललाय दन करत 4 धावांसाठी मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडू नक्कीच 4 धावांसाठी गेलाय. 4 धावा मिळतात या चेंडू. प्रदीपचा सुरुवात प्रदीपने सुरुवात प्रदीपच्या गोलंदाजीची सुरुवात केली. श्री गणेश गेला 4 धावेने पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा प्रदीप लोगडे आपल्या 10-12 पावलांवरती मार्क वरती तयार आहे. चांगली गोलंदाजी करतो पण परंतु पहिल्या चेंडूवरती नरेशने चौकार हाणला. त्यानंतर मात्र पुलटा चेंडू पुन्हा एकदा चेंडू चालला लांबांच्या दिशेने सीधे सोहम फील्ड करतोय परंतु थोडंसं थंबलिंग केलं गेलं आणि या थंबलिंगचा वापर नक्कीच एका धावेमध्ये 2 धावांमध्ये करताना कन्वर्ट करताना पाहायला मिळतो. नरेश आणि आशिष चांगली फलंदाजी पाहायला मिळते. नरेशच्या माध्यमातून सिंगल डबल एखादा चौकार पाहायला मिळतोय आणि त्याचा वापर धावसंख्या वाढताना पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 15 धावा. आणि आता मात्र तोलवलेला चेंडू बघूया तिथे जातो. चेंडू ट्रॅव्हल झालाय तो लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू दन करत गेलाय तो सीमारेषा बाहेर.
या षटकातील हा दुसरा चौकार पाहायला मिळतो नरेशच्या बॅट मधून. सेकंड म्हणजे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये प्रदीप लगुडे सारख्या एकाच आक्रमक गोलंदाजाला 2 खणखणीत चौकार, 3 चेंडूमध्ये 2 चौकार पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी नरेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत नरेश गोवळकर. आणि आता मात्र यॉर्कलाईन चेंडू टाकला गेला, चेंडू चाललाय तो काऊ कॉर्नरच्या दिशेने एक धाव तर घेतली गेले. दुसऱ्या धावासाठी थोडं पसंती येताना पाहायला मिळतं, थोडासा कमी होताना पाहायला मिळतं सोहमच्या माध्यमातून. आणि 2 धावा या दरम्यान घेताना पाहायला मिळतं चाफे संघ. म्हटलं तर नरेश आणि आशिष चांगली रनिंग पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांची विकेटमध्ये चांगली फलंदाजी नरेशच्या माध्यमातून संयमी फलंदाजी म्हटली जाते. येणाऱ्या खराब चेंडूवरती एका चौकार षटकार पाहायला मिळतो चौकार पाहायला मिळेल आतापर्यंत. आता तोलवलेला चेंडू पुन्हा एकदा काऊ कॉर्नर तिथे ट्रॅव्हल झालाय, कोणताही क्षेत्ररक्षक झेल सुटला आणि या दरम्यान एक बघूया किती धावा, 2 धावा पळून काढण्याचा दोनही फलंदाजाचा मनसुबा नक्कीच यशस्वी होताना पाहायला मिळतो. आणि या 2 धावांबरोबर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 23 धावांवरती. चांगली धावसंख्या म्हणेल मी म्हणतो 5 षटकामध्ये कमीत कमी 60 ते 70 धावांपर्यंत जावं लागेल. कारण बीबीसी बुधवारीचा जर विचार केला तर 2 आक्रमक फलंदाजांना कुठेतरी रोखणं गरजेचं राहील. आणि या दरम्यान तोलवलेला चेंडू पुन्हा एकदा कोणताही क्षेत्ररक्षक नसताना त्या ठिकाणी चेंडू जाऊन ट्रॅव्हल झाला आणि 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा कणकणी चौकार. षटकाचा समाप्ती झाली. 2 षटका संपल्यानंतर धावसंख्या होती ती 27 धावा. नरेश पाहिलं तर आतापर्यंत 10 चेंडूचा समाचार घेतलाय नरेशने आणि 26 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच अर्धशतकी मारू शकतो नरेश, कारण अजूनही 3 षटकं येणं बाकी आहे. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा मैदानावर येतोय तो सूरज. वैयक्तिक खात्यातून दुसरा आणि संघाकडून 3रा षटक हाताळण्यासाठी येतोय तो सूरज भुते. पत्रकार संदीपजी खानविलकर आपल्याला विनंती आहे, कृपया आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. संदीपजी खानविलकर आपलं मनपूर्वक असं स्वागत आहे, कृपया आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. पुन्हा एकदा सूरज भुते बॉलिंग वार तयार आहे. समोर आहे तो आशिष. आता मात्र आशिष स्ट्राईक एंडला सामनाचार घेणार आहे. तर नक्कीच सूरज भुतेचा बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी. पुन्हा एकदा थोडासा पिच चेंडू लेग साईडला तटवला बघूया. मिड विकेट चेंडू झाला, ट्रॅव्हल झाला, एक धाव तर नक्कीच घेतला. दुसऱ्या धावेसाठी तमलिंग होत आहे. तमलिंगचा वापर हे डबल रन मध्ये होताना पाहायला मिळतोय. अजूच्या माध्यमातून कुठेतरी थंबलिंग पाहायला मिळालं, थोडीशी घाई करताना पाहायला मिळालं अजू. आणि नक्कीच इथे 2 धावा पाहायला मिळाल्या आणि 2 धावा मात्र स्कोरिंग वाढवताना पाहायला मिळतील. धावसंख्या आकार घेताना पाहायला मिळते. नक्की मित्रांनो, आपण पाहतोय हे कुणबी चषक 2025 आणि डॉक्टर नानासाहेब मयेकर क्रीडांगणावरती आपण ही स्पर्धा पाहतोय. मित्रांनो, ज्या वेळेला या स्पर्धा भरवल्या जातात, बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावरती होतात. डॉक्टरांच्या होतात, त्यानंतर शिक्षक वर्गाच्या होतात, इतर समाजाच्या होतात किंवा इतर मंडळांच्या होतात. मित्रांनो, ज्या वेळेला या स्पर्धा भरवाल त्या वेळेला प्रत्येकाने या स्पर्धेच्या दरम्यान किंवा इतर वेळेला आपण या स्पर्धेची निगा, या मैदानाची निगा राखणं गरजेचं आहे. खराब हे मैदान कुठेही खराब होणार नाही, त्याला गालबोट लागणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यायची आहे. कारण आपण घेता आणि यापुढेही घ्यायचे, कारण या पंचक्रोशी म्हटलं तर बऱ्याचशा भागानंतर हेच मैदान एकमेव असं मैदान आहे जे मयेकर कुटुंबियांनी आपल्याला उपलब्ध करून दिलंय. ते हे मैदान, सुंदर मैदान आपण पाहतोय. विकेट जाताना, आशिषची विकेट जाताना पाहायला मिळते. आशिष बाद झालाय. सूरजला पहिली सफलता या 3ऱ्या षटकामध्ये बीबीसी भुतेवाडी संघाला मिळताना पाहायला मिळते आशिषच्या स्वरूपात.
दाखल झालाय तो वैभव. वैभव पाहिलं तर नक्कीच चांगली फलंदाजी करतो. वैभवच्या नावावर आतापर्यंत 4 षटकार आणि 4 चौकार आहेत. नक्कीच आक्रमक म्हणून म्हटलं जातं. जो फलंदाज या मैदानावर षटकार मारतात ते आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात. वैभवने आतापर्यंत किती मॅच खेळला? 3 सामने खेळलाय आणि 3 सामन्यांमधून 4 चौकार 4 षटकार आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाले वैभवच्या माध्यमातून. मात्र तेवढा सूरज भुते या मैदानावरचा बादशाह म्हटलं जातं. तो सूरज भुते एक विकेट घेऊन आपल्या मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार आहे. तो वैभवसाठी पुन्हा एकदा अपील चेंडू तोलवला. चेंडू बघूया इथे झेलबाचा अपील होतोय. पंचांनी तो अपील उचलून धरलाय आणि नक्कीच थोडासा बाउन्स झालेला चेंडू स्वेअरले गंबाच्या डोक्याच्या वरून तोडवायचा होता वैभवला आणि वैभव त्याच्यात यशस्वी होऊ शकला नाही. यशस्वी झालाय तो पुन्हा एकदा बादशाह सूरज भोते. धाव संख्या झाली ती 2-29. नवीन फलंदाज बॅटर मैदानावर दाखल झालाय. कोण रे? कोण गेला? अरे गेला कोण? रोशन. ये बोलतोस काय? रोशन बघूया रोशन आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतो. नरेशला साथ देणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 चालू आहे. 29 धावा. आता मात्र कुठेतरी ब्रेक लावताना पाहायला मिळतो तो सूरज या षटकामध्ये. म्हटलं तर नरेशला अजूनही स्ट्राईक भेटत नाहीये या 3ऱ्या षटकामध्ये. वैभव खेळत होता, आशिष खेळत होता. त्यानंतर मात्र हा फलंदाज रोशन मैदानावरती आलाय चंडिका चाफे संघाकडून. आपण पाहतोय कुणबीचे शॉट. कुणब्यांची हे युवक वर्ग इथे मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय क्रिकेट या क्षेत्रामधून. अजून आणि आता पारे भुते याच्याकडून झेल थोडासा पुढे पडताना पाहायला मिळाला. चांगला प्रयत्न परीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. परंतु तो होत असताना कुठेतरी थोडासा एक गोल्डन चान्स परीच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून मिळाला असतं बीबीसी भुतेवाडीसाठी. प्रयत्न होणं गरजेचं आहे. हा चान्स घेणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट हे क्षेत्र असं आहे की मिळणारा हा गोल्डन चान्स घेणं गरजेचं आहे आणि तिथेच आपली नाव, आपल्या संघाचं नाव, आपल्या स्वतःचं नाव उज्ज्वल करण्याचा हाच चान्स असतो आणि तो चान्स घेणं गरजेचं आहे आणि ते होताना पाहिलं. आता मात्र स्ट्राईक लाईनला येताना पाहायला मिळतो तो नरेश आणि नरेश साठी कुठेतरी फिल्डिंग चेंज होताना पाहायला मिळते. स्वेअर लेगा अंपायरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये लावताना पाहायला मिळाला. त्यानंतर मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. थोडासा लॉंग केला गेला. लॉंग लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक हलवला गेला पाहिलं. लेग साईडला नक्कीच जर लेग साईडला क्षेत्ररक्षण लावलं असेल तर गोलंदाजी ही त्या पद्धतीने होणार. कारण इथे पाहिलं तर लेग साईडच्या क्षेत्ररक्षण मजबूत करण्यात आलंय आणि त्यानंतर पुन्हा आता मात्र रिव्हर्सिपचा फटका पाहायला मिळाला. आजूच्या गॅप मधून चेंडू चाललाय. नक्कीच चांगला ट्रॅव्हल झालेला चेंडू चाललाय धन धन करत सीमारेषेच्या बाहेर कव्हरच्या दिशेने आणि सुंदर असा चौकार पाहायला मिळतोय नरेशच्या. चेंडूवरती सूरजाच्या गोलंदाजीच्या 3ऱ्या षटकामध्ये नरेशाने रिव्हर्सिप खेळला गेला आणि खणखणीत चौकार वाहायला गेला. त्यानंतर मात्र षटक क्रमांक 3 ची समाप्ती होत असताना धावसंख्या झाली ती 34 धावा. 3-34 सॉरी 2-34. चांगली फलंदाजी नरेशच्या माध्यमातून. नरेश आतापर्यंत चांगली फलंदाजी करत असताना वैयक्तिक अशा 30 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. 11 चेंडूचा सामना करत असताना 30 धावा आतापर्यंत नरेशच्या बॅट मधून. या 3ऱ्या षटकामध्ये शेवटचा एकच चेंडू नरेशच्या वाट्याला आला. तोही त्याने चौकार हाणला. नक्कीच पाहिलं तर
या सामन्यामध्ये नरेश उजवा ठरताना पाहायला मिळतो आतापर्यंत. आता माझा अजिंक्य नवीन गोलंदाजी मार्क समोर येतो. नरेश रोशन पहिला चेंडू तोलवलाय, बघूया लांबच्या चेंडू दिशेला चाललाय, ट्रॅव्हल झालाय आणि प्रदीप आणि सोहमला नक्कीच चकून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगला फटका इथे पाहायला मिळाला रोशनच्या माध्यमातून. थोडासा आक्रमक होताना पाहायला मिळतो तो रोशन, कारण रोशनला माहिती आहे समोर तगडी टीम आपल्या समोर आहे. धावसंख्या वाढवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा तोलवण्याचा प्रयत्न, सुंदर असा यष्टी रक्षणाचा नमुना पाहायला मिळतो सूरजच्या माध्यमातून. त्याला माहित आहे अजीची गोलंदाजी बरेच पाहिलं तर सामने दोन्ही खेळाडू एकत्र खेळताना पाहायला मिळतात आणि त्याचा वापर कुठेतरी इथे नक्की यष्टीला चिटकून सूरज उभा राहिलाय. आणि ते होत असताना मात्र अजी चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती चौकार बसला, त्यानंतर चांगला गुल्ले स्पॉटवर चेंडू टाकला आणि निर्धाव चेंडू टाकताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा अजो समोर आहे रोशनला लेग साईडला तलवायचा होता. एकच धाव बॅट कडे घेऊन चेंडू विकेटवर शॉट लेला जाताना पाहायला मिळतोय आणि एक धाव मात्र घेताना पाहायला मिळाला तो रोशन. या एका धावीवर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली 39 धावांवरती. चांगली गोलंदाजी अजीच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकार मारल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी अजीच्या माध्यमातून कमबॅक करताना पाहायला मिळाला. कारण पाहिलं तर नक्कीच कमबॅक करणार नक्कीच, कारण पाठीमागे यष्टीला चिटकून सूरज उभा आहे आणि सूरज च्या कुठेतरी खेळीमध्ये जाळ्यामध्ये आतापर्यंत 2 फलंदाज अडकलेले पाहायला मिळाले. मात्र आता मला नरेश मात्र अजूनही जाळ्यामध्ये अडकत नाही, कारण नरेश चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो. चांगला आक्रमक नरेश आतापर्यंत 30 धावांवरती घेतो. 11 चेंडू 30 धावा. अजूनही एक षटक येणं बाकी आहे. थोडासा फिल्डिंगचा मायना पाहून घेतोय नक्कीच इथे. काऊ कॉर्नर लॉंग ऑन मिड विकेट लॉंग ऑफ अशा पद्धतीनं क्षेत्ररक्षण लावलेलं पाहायला मिळत आहे. आणि फुलटा चेंडू तोलवलं, पाहूया इथं सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतं. ठणकाने षटकार नरेशच्या बॅट मधून. पाहायला मिळाला अजीच्या माध्यमातून. त्याचा वापर 6 धावांमध्ये करताना पाहायला मिळाला. नक्कीच नरेश गोवाळकर आता पहिल्यांदा आक्रमक होणं गरजेचं आहे. आक्रमण करतोय नरेश चांगली आणि पुन्हा एकदा डाव केला जातो. सुंदर चेंडू खाली क्षेत्र पाहायला मिळतो. इथं शार्विल चेंडू सोडतोय. नक्कीच काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षण मिस फिल्डिंग. नक्कीच झेल म्हणजे नरेशला जीवदान आणि नरेशला जीवदान मध्ये धावांची भरसाट याचा समीकरण याच्या येणाऱ्या पुढील चेंडूवरती पाहायला मिळेल. नक्कीच जर नरेशला पहिली जीवदान मिळालं तर शर्विलच्या माध्यमातून चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने तोलवलं होतं. हलक्या गतीने टाकलेला अजूनने थोडंसं व्हेरिफिकेशन केलं गेलं होतं आणि मात्र त्यानंतर शर्विलची साथ लाभली नाही आणि नक्कीच या शर्विलच्या एका झेल सुटल्या पण नंतर मात्र नरेश मात्र आक्रमक होणार, कारण नरेशच्या गोलाच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला तर नरेशच्या माध्यमातून आता मात्र रोशन समोर येतो. अजिंक्य म्हणजे अजो आता थोडासा चेंडू पुन्हा एकदा शर्विल बघूया इथे आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एक झेल सुटला नरेशा, त्यानंतर मात्र समोर स्ट्रायकर चेंज झाला आणि रोशन स्ट्राईक एंडला आल्यानंतर रोशनने सुद्धा एक खणखणीत षटकार फुलटा चेंडू घेतला, षटकार मारला आणि षटकाराचं रूपांतर 6 धावेत करत असताना धावसंख्या धावून पत्ते 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 52 धावा. मी म्हटलं होतं 60-70 धावांपर्यंत नक्कीच जावं लागणार. नक्कीच 52 धावा आतापर्यंत फलकावरती लागलाय. नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल कोण होईल याकडे कुठेतरी चिंतेचं वातावरण सूरज थोडीशी टीम मिटिंग घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचा वापर कुठेतरी इथे क्षेत्ररक्षण चेंज होताना पाहायला मिळतोय. ऑफसाईडला असणारा सुयश त्याला लेग साईडला आणलं गेलं, म्हणजे काऊ कॉर्नरच्या दिशेने आणताना पाहायला मिळतोय. कारण नरेशची बॅटिंग पाहिली
रोशनची बॅटिंग पाहिली तर नक्कीच कुठेतरी लेग साईडला बॅटिंग करण्याचा कल पाहायला गेला आणि त्याचा जो वापर कुठेतरी इथे क्षेत्ररक्षणाला फिरवताना म्हणजे कुठेतरी गोल गोल घुमवणारा पाहायला मिळालाय सूरज. नरेश 13 चेंडू 37 धावा. सुंदर फलंदाजी नरेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यानंतर रोशन आलेला आहे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला रोशन. 5 बॉल 14 धावा 12 धावांवरती खेळताना पाहायला मिळतो रोशन. त्याच्यामध्ये खणखणीत षटकार पाहायला मिळाला रोशनच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र आता नवीन गोलंदाज सुरेंद्र गव्हाळी सुंदर फटका पाहायला मिळाला. नरेशाने येत आहेत सुंदर क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळत आहे राजच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण मिडऑफच्या दिशेने होताना पाहायला मिळालं आणि त्याचा जो वापर इथे कुठेतरी चांगला फलंदाज म्हणजे रोशन मैदानाच्या बाहेर जातोय. ज्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला होता. तिसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे तिथे चंडीगडच्या आपल्या संघाचं. रोशन मैदानाच्या बाहेर येताना नवीन फलंदाज मैदानावरती क्रीजवरती दाखल होतोय. महेश नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो. महेश टॉस सेकंडला उभा राहील कारण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात बाद झाला होता. रोशन चांगली क्षेत्ररक्षण राजच्या माध्यमातून पाहिला मिडऑफच्या दिशेने पाहायला मिळालं होतं. चांगली गोलंदाजी होते का पाहूया. नरेश सारखा आक्रमक फलंदाज शेवटचे 5 चेंडू येणं बाकी आहे. तोड हलक्या गतीने टाकलेला चेंडू चाललाय डोक्याच्या वरून षटकार. दिशेने षटकार पाहायला मिळतोय. सलग दुसरा षटकार पाहायला मिळतोय. पाहायला मिळतोय. मित्र धन्यवाद. अतिशय चांगली फलंदाजी आपल्या माध्यमातून मिळाली. चांगली बघा इथे पाहायला मिळते बीबीसी बुधवारी संघाच्या खेळाडूंकडून त्याचं अभिनंदन केलं जातंय. अर्धशतक जरी फलकावरती नाही लागलं अभिनंदन. नरेश अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते. धावा करून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र नवीन फलंदाज बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतोय तो प्रणेश. राहिलेल्या काही चेंडूवरती प्रणेश बघूया घणाघाती प्रहार करतो का करणं गरजेचं राहील. धावसंख्या मात्र आकार घेताना पाहायला मिळाले. धावसंख्या झाली आतापर्यंत 64. 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया प्रणेश 2 चेंडूवरती एका दुसरा षटकार म्हणजे का आक्रमकपणा घेतो का कारण घ्यावाच लागेल. राहिलेले 2 चेंडू आहे. बघूया पुन्हा एकदा सुरेंद्र गव्हाळी सुंदर चेंडू सूर्यगंबाच्या डोक्याच्या वरून म्हणजेच शॉर्ट लेगच्या दिशेने बॉर्डर लाईनकडे चेंडू जाताना पाहिला ट्रॅव्हल झाला तो 4 धावांसाठी.
प्रणयच्या बॅट मधून चौकार पाहायला मिळाला. राहिलेला अजून एक चेंडू आहे. सूरजने पाहिलं थोडासा लॉंग झाला, कारण त्याला पाहिलं सुरेंद्र एवढा कुठे लेग साईडला फुला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्यामध्ये नक्कीच आपण कुठेतरी मागं राहावं. शेवटचा चेंडू सुद्धा पुन्हा आपली चेंडू टाकला, गुलेस पडून चेंडू टाकला गेला. चेंडू शर्मिलकडे ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली गेली, दुसरा प्रयत्न होता का चेंडू क्रीज वरती दाखल होत आहे आणि षटक क्रमांक 5 म्हणजे या इनिंगची समाप्ती होते. आणि या इनिंगची समाप्ती होत असताना धावासारख्या चंडीगड साफे संघाची होताना पाहायला मिळते ती 69 आणि म्हटल्याप्रमाणे 70 धावांचा टप्पा म्हणजे 70 धावांचं आव्हान ठेवलं गेलं बीबीसी भुतेवाडी संघासमोर. 5 षटकामध्ये 70 धावा, त्यामध्ये पाहिलं तर नरेश गोवेकर सारख्या आक्रमक आणि संयमी फलंदाजाच्या 49 धावा. मित्रांनो, आपण नक्कीच या फलंदाजाचा धन्यवाद देऊया. चांगला फलंदाजी, अभिनंदन करूया या फलंदाजाची. आणि